मीरा भाईंदर शहरातील अभिनव महाविद्यालयात अभिनव महाविद्यालय राष्ट्रीय सेवा योजनेतर्फे मतदार ओळखपत्र वितरण समारंभाचे आयोजन करण्यात आले होते। या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून मीरा भाईंदर महानगरपालिकेचे स्थायी समितीचे सभापती हरिश्चंद्र आमगावकर, प्राचार्य केशव परांजपे आदी मान्यवर उपस्थित होते। तर मीडिया पार्टनर म्हणून मुंबई फास्टचे मुख्य संपादक विजय मोरे उपस्थित होते। या कार्यक्रमामध्ये शेकडो विद्यार्थी सहभागी होते। 18 वर्ष पूर्ण झाल्यानंतर युवकाला मतदाराचा हक्क आहे आणि आजचा युवक उद्याचा सुसज्ज नागरिक आहे, म्हणून युवकांमध्ये मतदानाची जागृती होणं गरजेचं आहे, अशा भावना महाविद्यालयातील शिक्षक वर्गांनी व्यक्त केल्या। आपण आज आलो आहोत मीरा भाईंदर शहरातील अभिनव महाविद्यालयामध्ये। इथे एक खूप चांगला उपक्रम राबवला जात आहे, जे नवजवान विद्यार्थी आणि त्यांच्यासाठी मतदार ओळखपत्र वितरणाचा समारंभ इथे आयोजित केलेला आहे। हा एक खूपच चांगला उपक्रम आहे, कारण आज किती जर झालं तरी जे युवक आहेत हे उद्याचे नागरिक आहेत आणि हा उपक्रम आज मीरा भाईंदर शहरातील अभिनव महाविद्यालयामध्ये राबवला जात आहे। आपल्यासोबत काही विद्यार्थी आहेत, आपण त्यांना विचारूया कि या कार्यक्रम मागचा काय उद्देश आहे। क्या बताएंगे जो आज अभिनव महाविद्यालय में ये जो प्रोग्राम ये किया जा रहा है, उसका क्या मकसद है? भारत या दुनिया का सबसे बड़ा लोकतंत्र देश है, तो हम मतदान की ओर से जो मतदान हम लोग कार्यक्रम कर रहे हैं वो युवा पीढ़ी को ये संदेश देना चाहते हैं कि सबसे बड़ा लोकतंत्र देश होने के कारण भी हम जो मतदान करते हैं वो एज़ कम्पेयर टू दूसरी कंट्रीज है वो हमारा कम है। तो इसीलिए हम युवा पीढ़ी को ये संदेश देना चाहते हैं कि आप ज़्यादा से ज़्यादा मतदान करो। वोटिंग न केल्याने किती वेळा असं होतं की आपल्याला जो नेता हवा असतो तो निवडला जात नाही, पण वोटिंगसाठी स्त्री आणि पुरुषांचा इक्वली हे असतं की अगर पुरुष येतात पण स्त्रियांना पण अधिकार आहे त्यांचे वोट द्यायचा। त्याच्यामुळे त्यांनी हे वोटिंग कार्ड बनवले गेलेले आहेत आणि त्यांनी पण आपले वोट द्यायला पाहिजे। आपल्या आवडीने आपल्या मनाने आपला नेता योग्य करण्याचा त्यांना अधिकार आहे। आपल्यासोबत याच महाविद्यालयाच्या काही टीचर्स शिक्षक वर्गसुद्धा आहे, आपण त्यांना विचारूया। मॅडम, काय सांगाल, आज तुम्ही हा इतका चांगला उपक्रम राबवला आहात, तर याच्या मागचा नेमका काय उद्देश आहे? ॲक्च्युली कसं आहे माहिती आहे का, भारत आपण म्हणतो की भारताची लोकशाही जी आहे ती जगातील सर्वात मोठी लोकशाही मानली जाते आणि केवळ एखादा देश आर्थिकदृष्ट्या विकसित आहे हे तेव्हाच ठरवतं जेव्हा त्या देशाची जी लोक आहेत किंवा जी जनता आहे ती त्या लोकशाहीमध्ये जास्तीत जास्त सहभाग घेते। म्हणजे जेव्हा राजकीयदृष्ट्या जनता विकसित असते तेव्हाच तो देश आर्थिकदृष्ट्या विकसित होऊ शकतो आणि म्हणून तर ज्या देशाची लोकशाही इतकी मोठी आहे त्या देशाची लोकशाही तेव्हाच यशस्वी होईल जेव्हा त्या देशाचे युवक त्या लोकशाहीमध्ये जास्तीत जास्त प्रमाणामध्ये काय करते तर सहभागी होते आणि म्हणून तर त्या दृष्टिकोनातून ही जी जागृती आहे युवकांमध्ये ती करणं आवश्यक आहे। जे विद्यार्थी आहेत आता हे जे 18 वर्षे ज्यांचे कंप्लीट झालेले आहेत अशा विद्यार्थ्यांना मतदानाचा अधिकार मिळालेला आहे आणि ज्या विद्यार्थ्यांना मतदानाचा अधिकार मिळालेला आहे कारण हे आपल्या देशाचं भवितव्य आहे आणि ते उद्याचं भवितव्य घडवणारे हे नागरिक असल्यामुळं त्यांना आपल्या मताची किंमत ही कळली पाहिजे। बऱ्याच वेळेला असं होतं की इलेक्शनच्या काळामध्ये भ्रष्टाचार हा बोकाळला जातो आणि आपण म्हणत असतो की भ्रष्टाचार आहे भ्रष्टाचार आहे भ्रष्टाचार आहे, परंतु हे जर आपल्याला आपल्या मताची किंमत जर कळली, कारण आधीच्या काळामध्ये काय असायचं की आधीचा राजा हा राणीच्या पोटातून जन्म घ्यायचा, परंतु जेव्हा आपल्या असं देशाला स्वातंत्र्य मिळालं आणि भारतीय संविधानाच्या माध्यमातून मात्र या देशाचा राजा हा राणीच्या पोटातून नव्हे तर मतपेटीतून निर्माण व्हायला लागला आणि तो राजा जेव्हा आपल्या देशावर राज्य करतो तर त्या राजावर सुद्धा या मतदारांनी ज्यांनी त्याला राजा केलेला आहे त्याचा कंट्रोल असला पाहिजे, ही जाणीव विद्यार्थ्यांमध्ये निर्माण झाली पाहिजे आणि तो भ्रष्टाचार कधी निर्माण होणार नाही जेव्हा आपल्याला एका मताची किंमत, कारण या देशामध्ये टाटा बिर्लाच्या मताची जेवढी किंमत आहे तेवढीच किंमत एका मीरा भाईंदरमधल्या झोपडपट्टीतल्या मतदाराची सुद्धा तेवढीच किंमत आहे, ही जाणीव त्याला कळली पाहिजे आणि ही जाणीव निर्माण करण्याच्या हेतूनं आम्ही हा उपक्रम या ठिकाणी राबवतो। सर, आज मीरा शहरामध्ये वोटर्स जेव्हा असतात काही वोटर विकली देखील जातात, तर वोटर्स विकली जाऊ नये यासाठी तुम्ही असा काही संदेश दिला? म्हणून मी खास त्यासाठी संदेश देणार आहे की ही मताची जी किंमत आहे, आपलं जे मत आहे, एखाद्या आपल्या आया बहिणीची जी इज्जत असते तितकीच इज्जत या मताला दिली पाहिजे। कारण असं म्हटलं जातं की नोट लेकर वोट बेचना बेटी बेचने समान है, नोट लेकर वोट बेचना बेटी बेचने समान है, लोकतंत्र में वोट की रक्षा नारी रक्षा समान है। अगर बेच गया वोट
तो बहन बेटी बिकेगी और लूट गया वोट तो बहन बेटी लूटेगी। इसलिए हमें ये ध्यान में रखना है कि हमारा जो मतदान का अधिकार है वो हमें शाबूत रखना है। आपल्यासोबत आहेत अभिनव महाविद्यालयाचे प्राचार्य केशव परांजपे सर. आपण त्यांनाच विचारूया, जो इतका चांगला हा कार्यक्रम राबवला जात आहे या पाठचा उद्देश काय आहे. सर काय सांगाल, आज अभिनव महाविद्यालयातर्फे इतका चांगला कार्यक्रम राबवला जातो आहे, तर ह्याच्या मागचा उद्देश काय आहे, आपल्याला काय सांगाल. हा महाविद्यालयाची जबाबदारी काय विद्यार्थ्यांना केवळ पदवी परीक्षेसाठी तयार करणं आणि परीक्षेला पाठवणं एवढी मर्यादित असत नाही, तर जबाबदार नागरिक बनवणं हा सगळ्यात महत्त्वाचा उद्देश असतो. आणि त्याचा थेट संबंध मतदार म्हणून त्यांची नावनोंदणी होणं आणि त्यांना त्यांच्या जबाबदारीची, हक्काची आणि कर्तव्याची जाणीव करून देणं हे आहे. आणि प्रशासनाने सुद्धा या संदर्भामध्ये जी एक पॉझिटिव्ह भूमिका घेतली आहे, तर त्याला सहकार्य करताना मला अतिशय आनंद वाटतो आहे.